आजकाल तर भरपूर प्रकारचे पापड वगैरे आपण पाहायला मिळतात मार्केटमध्ये किंवा आपण स्वतः पण बनवतो. त्यातच आता हा पोह्यांचा पापड पण देखील खूपच प्रसिद्ध आहे. बघा पापड किती छान झालेला आहे, अगदी पातळ आणि व्यवस्थित आणि अजिबात कुठे तुटलेला नाही, फुटलेला नाही, एकदम मस्त झालेला आहे. त्यावरची जी तीळ आहे ना ती देखील एकदम छान मस्त अशी झालेली आहे. आता तीळबद्दल थोडं मी पुढे आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तर बघा ह्या प्रकारे आणि कलर पण पहा किती सुरेख आलेला आहे. तर त्यासाठी असे हे जे पापड आहे अगदी कलर एकदम सुरेख येण्यासाठी तर आपण पुढे रेसिपी पाहणारच आहोत. तर बघा पहा, तेलात टाकल्यानंतर त्याच्या साईजपेक्षा पण चौपट ते पाचपट आहे फुललेला आहे. त्यासाठी आपल्याला पापड खारचं अचूक प्रमाण घेऊन अजिबातच गरम पाण्याचा यूज न करता थंड पाण्यातच भिजवून आपण हे पापड करणार आहोत. अजिबातच यामध्ये आपण तेलाचा वापर करणार नाही. 1 किलो पोह्यांचं जे प्रमाण आहे ते दिलेलं आहे. आता इथे मी अर्धा किलोच पोहे घेतलेले आहे, मोजून घेतलेले आहे. आधी 300 ग्रॅम घेतलेले आहे, त्याच्यानंतर मी 200 ग्रॅम असे मोजून घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. आणि एकदम चाळून वगैरे स्वच्छ असे करून घ्यायचे आहे हे पोहे. आणि हे तेच पोहे आहे जे आपण कांदे पोह्यांसाठी वापरतो तेच. तर इथे मी व्यवस्थित असे चाळून वगैरे स्वच्छ असे करून घेतलेले आहे. चला तर मग आता हे जे पोहे आहे हे अगदी वाळलेलेच असतात, म्हणजे काही प्रॉब्लेम नसतो. तुम्ही हे एकतर तुम्ही उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्या पुन्हा, नाहीतर मग मी असे कढईमध्ये गरम करून घ्यायचे आहे आपल्याला. तर थोड्या थोड्या बॅचेसमध्ये फक्त हे पोहे जे आहे ना ते आपल्याला गरम करून घ्यायचे आहे. आता हे जे पोहे नाही बघा सुरुवातीला एकमेकांना चिटकलेले असतात, पण जसे आपण हे गरम करतो ना त्यावेळेस अगदी मोकळे सुटसुटीत होत आहे. तर आपल्याला अगदी फक्त 2 ते 3 मिनटं फक्त ठेवून गरम करून घ्यायचे आहे. बघा आता हे मस्त असे गरम करून घेणार आहे मी. पोहे असे हलके गरम करून किंवा आपण उन्हामध्ये जर वाळवून घेतले ना की ते छान ग्राइंड पण होतात आणि त्यामधलं जे मॉइश्चर आहे ना ते कमी होतं. पहा आता हे जे भाजलेले पोहे आहे ना मी एका टोपलीमध्ये किंवा आपली चाळणी वगैरे असेल ना तर त्यामध्ये आपलं कॉटनचं कापड आहे ना ते टाकायचं आणि त्यामध्ये मग हे जे गरम केलेले पोहे आहे ते आपल्याला टाकून घ्यायचे आहे. बघा असं जर टाकलं ना तर आपले पोहे जे आहे ना व्यवस्थित असे गार होतील आणि त्याला पुन्हा पाणी सुटणार नाही. त्याच्यामुळे मी आता हे सगळे असे व्यवस्थित सगळे पोहे गरम करून या कॉटनच्या कापडावर टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे पूर्णपणे गार करून घ्यायचे आहे. बघा आता हे पूर्णपणे मी आता हे गार करून घेणार आहे. अशा पद्धतीने जर आपण गार केले ना तर त्याला पाणी वगैरे सुटत नाही. आणि आता हे तुम्ही एक तर गिरणीमधून दळून आणू शकता किंवा आता हे कमी प्रमाणात आहे त्यामुळे मी हे मिक्सरलाच फिरवून घेणार आहे. तर मिक्सरला पण हे आपण असे गरम करून गार केलेले आहेत ना त्यामुळे एकदम अशी फाईन पावडर तयार होते. तर आपल्याला हे थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचे आहे. पहा आणि मैद्याच्या चाळणीने आपल्याला हे चाळून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामध्ये काही जाड वगैरे तुकडा असा जर राहिला असेल ना तर तो निघून जाईल. तर मग मी बघा किती छान अशी मस्त पावडर तयार झालेली आहे ना. तर मग मी ही आता मैद्याच्या चाळणीने चाळून घेणार आहे. त्यामध्ये जर काही जाड तुकडा वगैरे राहिला असेल तर तो निघून जाईल. बघा किती छान अशी पावडर तयार झाली आहे. तर अशा प्रकारे मी हे अर्धा किलो पोहे जे आहे हे असेच ग्राइंड करून मी चाळून घेणार आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पूड घालून घेणार आहे. 1 चमचा इथे मी पापडखार घालून घेणार आहे. पहा आणि 1.5 चमचा इथं आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे. आणि आवडीप्रमाणे जर तुम्हाला वाटलं तर तिखट घालून घ्यायचं आहे. याने छान कलर येतो पापडांना आपल्या. आता हे छान व्यवस्थित सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झालं की मग यामध्ये ना की आपल्याला 2 चमचे इथे मी तीळ घालून घेतलेला आहे. पण तिळाचा प्रकार जो असा आहे ना की तुम्ही हे नंतर घातलं तरी चालणार आहे. जर तुम्ही पापड हे मशीनने करणार असेल तर आधी घातलं प्रीमिक्समध्ये तरी चालणार आहे. पण मी हे लाटण्याने पापड हे लाटून घेतलेले आहे, त्यामुळे काय होतं की लाटताना आहे ना थोडाफार तरी हे मध्ये मध्ये आपल्याला त्रास देतात, पण पापड खूप छान होतात. त्यामुळे तुम्ही तीळ अगदी घालायचे असेल तर घाला आणि तुम्ही यामध्ये ओवा देखील क्रश करून घालू शकता. आता हे सगळं आपलं मस्त असं प्रीमिक्स तयार झालेलं आहे. हे असं प्रीमिक्स आपल्याकडे जर तयार असलं ना तर आपण केव्हाही आणि कधीही आणि कितीही पापड तयार करू शकतो आणि एका याच्यामध्ये आपण स्टोअर करू शकतो डब्यामध्ये. आणि तुम्ही हे 6 महिने पण कधी पण वापरू शकतात.
इतके छान पापड होतात ते. आणि हे काही नाही, अगदी घरामध्ये फॅनच्या हवेखाली सुद्धा हे छान वाळले जातात. आता इथे आपल्याला कोणताही एक कप किंवा वाटी सेट करून ठेवायची आहे बघा. आणि आता इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि ह्या वाटीमध्ये आपल्याला हे प्रीमिक्स काढून घ्यायचं आहे. हे प्रीमिक्स भरताना मात्र अगदी दाबून दाबून भरायचं आहे आपल्याला. तर मी हे सगळं ह्या वाटीमध्ये अगदी दाबून दाबून भरते हे प्रीमिक्स. बघा मस्त असं प्रीमिक्स झालेलं आहे. ह्या प्रीमिक्सपासून आपण ना केव्हा पण हे पापड करू शकतो आणि प्रत्येक वेळेस वेगळ्या प्रकारे आपल्याला मसाले ॲड करायची गरज नाही आणि आपले सगळे पापड हे एकसारखे तयार होतात. आता हे पीठ आहे ना ह्या वाटीमध्ये आपल्याला हलका दाब देऊनच भरायचं आहे, खूप अगदी जोर लावून दाब नाही द्यायचा आहे. तर आता एक वाटी पीठ मी घेतलेलं आहे अगदी हलका दाब देऊन. आणि त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे, तेवढंच पाणी घ्यायचं आहे सुरुवातीला तरी. आणि आता आपल्याला हे थोडं थोडं करून आपल्याला हे पीठ अगदी भिजवून घ्यायचं आहे. हे पाणी जे आहे नॉर्मल आहे, अजिबात गरम नाही. काय होतं, अगदी उकळतं पाणी टाकलं किंवा कोमट पाण्याने जर आपण हे भिजवलं ना तर मात्र आपल्या पापडांना चिरा पडण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे तुम्ही हे थंड पाण्याने जरी भिजवलं ना तर अगदी खूप सुंदर असे पापड तयार होतात, तुम्ही पाहू शकता. तर हे पूर्ण वाटीभर पाणी टाकलेलं आहे मी. तर थोडं थोडं करून आपल्याला हे भिजवायचं आहे. आता मी सगळं भिजवून घेत आहे आणि एक छान असा गोळा तयार करायचा आहे. पण मला आता हे भिजवताना एक वाटीपेक्षा पण जास्त पाणी लागलेलं आहे, म्हणजे 1.25 वाटी मला हे पाणी लागलेलं आहे. तर हे छान मस्त असा गोळा तयार करून घेत आहे मी. इथे मी पारंपरिक पद्धतीने करत असल्यामुळे मी तर अजिबात गरम पाण्याचा वापर केलेला नाही, अगदी गार पाण्याचाच वापर केलेला आहे. म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर जे पाणी असतं त्याचाच वापर केलेला आहे. अतिशय सुंदर हे पापड तयार होतात. इथे आपल्याला अजिबात हे पीठ कुटण्याची वगैरे गरज नसते. आता मी थोडं तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवत आहे. ही त्यामधला एक मी गोळा घेतलेला आहे आणि हे अगदी भिजत ठेवून बाजूला ठेवायची सुद्धा गरज नाही. लगेच त्यामधला थोडासा गोळा घेतलेला आहे आणि थोडंसं मग मी हे मिक्सरवर ग्राइंड करून घेणार आहे. तर मिक्सरचं एक जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये अगदी आपल्याला थोडेसे पीसेस घेऊन हे त्या मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायचे आहे. आणि मिक्सरला फक्त 2-3 गरके आपल्याला बंद चालू करत फिरवून घ्यायचे आहे. म्हणजे त्याने काय होतं ना की आपलं पीठ जे ना हे मिळून येतं आणि एकदम स्मूथ होतं, पाहू शकता तुम्ही, आणि सॉफ्ट होतं हे. बघा आधीचं जे पीठ आपण भिजवलेलं आहे आणि हे मिक्सरमधून ग्राइंड केलेलं हे पीठ, या दोघांमधला तुम्ही फरक पाहू शकता. तर आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहे. पण नंतर मात्र माहिती का मी काय केलं, मी अजिबात नंतर मी हे मिक्सरमधून ग्राइंड केलेलं नाही आहे. तर त्याच पिठाला पाणी लावून मी एकदम स्मूथ असं मळून घेतलेलं आहे. एकदम छान झालेलं आहे. म्हणजे मिक्सरमध्ये इतका वेळ लागतो आणि मिक्सर खराब होण्याची पण शक्यता असते. त्यामुळे हे मी मिक्सरला अजिबात फिरवलं नाही. हे जे बाकीचं जे पीठ पाणी लावून एकदम छान असं मस्त मऊ अगदी मळून घेतलेलं आहे. आणि नंतर मग मी हे त्याच्या लाट्या करून घेतलेल्या आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला किती मोठा पापड पाहिजे, किती छोटा पाहिजे आहे, त्या हिशोबाने तुम्ही हे लाट्या करून घ्या. आता मी या लाट्या करून घेतलेल्या आहे. आणि मी काय केलं की थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं होतं. जर आपल्याला पिठात गोळून जर पापड लाटायची गरज जर पडली तर त्यामुळे आता मी तुम्हाला एक पिठात गोळून पापड लाटून दाखवते. पण बघा पापड होतो छान, पण नंतर वाळल्यानंतर मात्र त्यावर थोडंसं पीठ तरी दिसतं. इथं मी जास्त पीठ लावून अजिबात हे पापड लाटलेले नाही आहे. तरी पण बघा आता मी बाकीचे जे पापड आहे ते एका छान प्लॅस्टिकवरच हे लाटून घेतलेले आहे. खूप सुंदर लाटले जातात. तर पोलपाटवर मी हे लाटून घेतलेले आहे. अगदी एका डिशचा मी वापर करून ते आधी प्रेस करून घेतलेले आहे. इथे माझ्याकडे मशीन नेमकं ते मी मैत्रिणीला दिलेलं असल्यामुळे मला हे असं लाटून घ्यावं लागत आहे. पण हरकत नाही, खूप छान लाटले जातात. पहा, प्लॅस्टिक मात्र आपलं हे चांगलं असावं. नंतर पुढचे पापड मी हे एका म्हणजे असे छान असे वाळत टाकलेले आहे. तर मग मी त्यामधली एक लाटी जी आहे ना ती अगदी पोलपाटवरच ठेवलेली आहे. अजिबात तेलाचा वापर केलेला नाही. अगदी थोडंसं पीठ चिटकत होतं, त्यामुळे पूर्ण गोळ्याला मी हे अगदी एक थेंब तेल लावून घेतलेलं होतं. आणि आता फक्त एकच प्लॅस्टिकचा पेपर घेतलेला आहे आणि त्यावरून आपल्याला हा पापड जितका आपल्याला लांबवता येईल तितका आपण लांबवू शकतो. पण इथे मात्र मी यामध्ये तीळ घातलेली असल्यामुळे मग माझे तिळीच्या ठिकाणी असे छिद्र पडले थोडेफार. पण नंतर मी हलक्या हातानेच आपण जर हे दाबून लाटले ना तर मग एकदम छान असे लाटले जातात. पण पापड खूप सुंदर झालेले आहेत. तर माझे हे जवळपास 500 ग्रॅममध्ये माझे हे जवळपास
96 ते 97 हे पापड तयार झालेले आहे. आता तुमच्यावर आहे, तुम्ही जर खूपच मोठे लाटले तर कमी होतील आणि खूप लहान लाटले तर मग जास्त होतील. बघा, हे अशा प्रकारे हे माझे मी घरातच वाळवून घेतलेले आहे आणि नंतर 2 दिवस मी ऊन दाखवलेलं आहे. पहा किती छान आणि किती सुंदर झालेले आहेत हे पापड. आता 2 दिवसानंतर मी दाखवते तुम्हाला आणि कलर पण पहा किती सुंदर आलेला आहे आपल्या पापडांना. अजिबातच इथे मी तेलाचा वापर केलेला नाही आहे. हा किती सुंदर पापड झालेले आहे आणि काही पापडांना अगदी बारीक छिद्रे 2-3 पडलेले आहेत, कारण त्यामध्ये मी तीळ वापरलेली असल्यामुळे. पण पहा एकदम मस्त पापड झाले आहे. कलर पण खूप सुंदर झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. एकदम तोंडात टाकताच विरघळणारा इतका खुसखुशीत आपला हा पापड तयार होतो आहे. अजिबात तेलकट होत नाही आणि तळल्यानंतर तर बघू शकता तुम्ही, अजिबात तेलकट झालेला नाही. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि शेजारील बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. अगदी तेलात टाकताच आपला हा जो पापड आहे अगदी चौपट ते 5पट फुलतो आहे आणि किती कलर सुंदर आलेला आहे, एकदम खुसखुशीत झालेला आहे. तर नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील आणि दरवेळेस तुम्ही ह्याच पद्धतीने पापड बनवाल. आणि असं आपलं प्रीमिक्स तयार असलं ना तर आपण कधीही आणि केव्हाही हे पापड तयार करू शकतो.